आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. ब्रिटिशांच्या राजवटीत गुलामगिरीचे जिने जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या सिंहासनावर आरूढ करणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. 29 ऑगस्ट 1905 उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जन्म झालेला मेजर ध्यानचंद यांनी हॉकीचं जे अद्भुत कौशल्य आहे त्या अद्भुत कौशल्याच्या जोरावर त्यांना हॉकीचे जादूगार असं संबोधलं जातं. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर डॉट ब्रॅडमन यांचं महत्त्व आहे, अशाच पद्धतीचं महत्त्व हॉकीच्या क्षेत्रामध्ये मेजर ध्यानचंद यांचं आहे. 1928 आणि 1932 मध्ये भारतानं सुवर्णपदक जिंकलंय ऑलिम्पिकच्या मोठ्या स्टेजवर, मोठ्या व्यासपीठावर. आणि 1936चा सामना आहे, फायनलचा सामना जर्मनी आणि भारत यांच्यामध्ये रंगणारा हा सामना. आणि तो सामना आहे जर्मनीमध्ये. जर्मनीचा हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर हा सामना बघण्यासाठी आलेला आहे आणि त्याला खात्री आहे की माझा जर्मनीचा संघ भारताला पराभूत करेल, कारण मागच्याच महिन्यामध्ये सराव सामन्यामध्ये जर्मनीने भारताला हरवलं होतं. आज मात्र तो दिवस वेगळा होता आणि तो दिवस वेगळा होता. आजच्या दिवसामध्ये मेजर ध्यानचंद यांनी अशी काय हॉकीची जादू केली की त्या दिवशीचा तो हॉकीचा जो चेंडू आहे तो हॉकीच्या स्टिकला फक्त मेजर ध्यानचंद यांच्याच लागून होता. आणि ॲडॉल्फ हिटलरला असं वाटलं की या ध्यानचंद यांच्या हॉकीच्या स्टिकमध्ये काय लोहचुंबक आहे का. आणि तो सामना भारतानं 8-1 अशा फरकानं जर्मनीच्या भूमीमध्ये पराभूत केलं. आणि जेव्हा बक्षीस वितरणाची वेळ आली तेव्हा ॲडॉल्फ हिटलर त्या ध्यानचंद यांच्या हॉकीच्या खेळावर इतके प्रभावित झाले की त्यांनी ध्यानचंद यांना विचारलं की तू माझ्या सैन्यात येतोस का, तू माझ्या जर सैन्यात आला तर तुला मी फील्ड मार्शल या मोठ्या पदावर बढती देतो. फील्ड मार्शल हे त्या काळात खूप मोठं पद होतं आणि ते पद त्यांनी नम्रपणे नाकारलं. आणि ध्यानचंद म्हणतायत की मी भारताचा खेळाडू आहे आणि भारतासाठी खेळणं हे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. इतकं आपल्या देशावर आणि आपल्या संघ सहकार्यावर प्रेम असणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.